नमस्कार प्रेक्षकांनो, विन दोघातली तुटे ना या मालिकेच्या याच्या जबरदस्त भागामध्ये खतरनाक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो। एवढा धमाकेदार आहे की मल्लिकाचे डोळेच पांढरे होतात। आता मात्र स्वानंदी समर यांची झकास अशी डिनर डेट होते आणि तेवढ्यात स्वानंदी मात्र समरच्या मिठीत जाते। स्वानंदी म्हणते, राजवाडे थँक्यू सो मच, आज आपल्या आयुष्यातला इतका छान दिवस तुमच्यामुळे स्पेशल झालाय बरं का। दोघंही इतक्या आनंदात असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो होतो धमाका। ते म्हणजे मल्लिका, अंशुमन, सुष्मिता, आजी, घरातले सगळे दत्त म्हणून आता हजर होतात। ते बघतात तर काय, समोर स्वानंदी समर चक्क एकमेकांच्या मिठीमध्ये। हे बघून मल्लिका तर आता पाहतच राहते, स्वानंदीकडे टक लावून बघते। स्वानंदीने तो वेस्टर्न ड्रेस घातलाय, घरामध्ये एवढं जबरदस्त डेकोरेशन, टेबल काय सजवलाय, घर काय सजवलंय। मल्लिका म्हणते, काय स्वानंदी समर, काही पार्टी वगैरे होती का आपल्या घरी? आजी म्हणतात, मल्लिका पार्टी वगैरे नव्हती, या दोघांची रोमॅन्टिक डेट होती ग बाई, डिनरची डेट असंच दिसतंय मला तरी। पिंट्याने स्वतः सगळा स्वयंपाक केलाय, स्वानंदीच्या आवडीचा मेनू बनवलाय। आणि हे सगळं बघून प्रेक्षकांनो मल्लिकाच्या डोक्यात मात्र आता विचार येतो, अच्छा म्हणजे या दोघांचा प्लॅन सक्सेस व्हावा म्हणून, या दोघांचं सगळं रोमांस चालावं म्हणून आजी आणि अधिरा यांनी प्लॅन केला होता। अधिराने जाणून बुजून आपल्याला तिकडे बोलावून घेतलं होतं। मल्लिका मात्र प्रेक्षकांनो भयंकर संतापलेली असते, आपल्या रूममध्ये येते आणि ती अंशुमनला म्हणते, बघितलंस ही स्वानंदीनं आता खूप जास्त डोक्यात जायला लागली। त्या समरला स्वानंदीसोबत डेटवर जायचे, म्हातारपणी यांना थेरं सुचतायत, डेटवर जायचे, एन्जॉय करायचे, या दोघांना एकांत हवा होता, स्पेस हवी होते, म्हणूनच त्या म्हातारडीने अधिराने मिळून आपल्याला या घरातून काढून द्यायचा प्लॅन केलाय, कळतंय तुला अंशुमन? तेव्हा सुष्मिता मात्र म्हणते, आई उद्या नागपंचमी आहे ना? तेव्हा आता मल्लिका म्हणते, आज आता नागपंचमी आहे ना, आता मात्र यांना मी दाखवते ही मल्लिका नावाची नागिन कशी आता फना काढते, कशी यांना डसते। आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो स्वानंदी समर यांची डेट तर मल्लिकाने बघितली आणि आता पुढे मल्लिका नेमकं काय करणार आहे, मल्लिकाचा कुठला घाणेरडा डाव आता होणारे चालू आणि ती स्वतःच कशी याच्यामध्ये फसणार आहे आणि स्वतः समोर कशी एक्सपोज होणार आहे, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे। मल्लिकाने इतका घाणेरडा डाव आता त्यांचा केलाय, चक्क तिने स्वानंदीचा जीव घेण्याची प्लॅनिंग आता केलेली असते। इकडे मात्र प्रेक्षकांनो रोहन, अधिरा सगळे खुश असतात, सगळ्यांना कळतं की आपला प्लॅन आता सक्सेसफुल झालाय। तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र प्रेक्षकांनो मल्लिका चिडचिड करत असते, काय गरज होती या म्हातारीला इतकं कारस्थान करायची। चिडलेली मल्लिका म्हातारी म्हणून आजीला मात्र नको ते बोलते, या दोघांना एकटेपणा हवाय, एकांत हवाय, असंच निघून गेलो असतो ना आपण, इतकी सगळी नौटंकी, इतके सगळे कारणं द्यायची काय गरज होती? आजी म्हणतात, अगं कारणं नाटकं नाही आहे ती, काही झालं तरी त्या दोघांना एकांतर हवाच होता ना, मग आपण अधिराचा संसार वाचवायचा होताच की नाही, म्हणून आपण तिकडे गेलो, त्यात काय, तिच्या सासूला धडा शिकवायचा होता आपल्याला। समर मात्र म्हणतो, आजी काय होतं हे सगळं, मला तर काहीच कळत नाहीये। तेव्हा स्वानंदी म्हणते, हे बघ तुम्ही आता घरी गेला होतात, आजी सांगते जाऊ दे रे, काही नको आता, चला हा विषय खूप मोठा आहे आणि टाइमपास विषय, काही आता तुम्ही काही विचार करू नका आणि जा। इकडे मात्र मल्लिकाला संताप येतो, खरंच आता तिच्या सासूची अशी काही वरात काढली ना प्रेक्षकांनो, त्या मंदाकिनीला सुद्धा वटणीवर आणलंय। अधिराची म्हणजे कमालच केली समर, तुला माहिती आहे का, ही आता कमाल केली मल्लिकाने। आजी आता घडलेला सगळा प्रकार सांगतात। पहिल्यांदा मल्लिकाला कळलंय की आतापर्यंत आपण कारस्थान करत लोकांचा वापर करून घेत होतो, पण आज पहिल्यांदा आपण तिचा वापर केलाय, तो सुद्धा कशासाठी, तर समर आणि स्वानंदीला एकत्र आणण्यासाठी, त्या दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून आपला वापर करण्यात आलाय। हे कळल्यावर प्रेक्षकांनो मल्लिकाला मात्र भयंकर राग आलाय। हे सगळं आजी सांगायला लागतात। आजी म्हणतात, बस झालं आता, कशाला इथे थांबायचं, त्या दोघांना चांगला एकांत मिळू दे, आपण तरी कशाला इथे डिस्टर्ब करायचं, चला पटापटा। इकडे सगळे प्रेक्षकांनो निघतात। मल्लिका मात्र विचार करते, नाही मला आता जितकी वाटते ना तेवढी साधी ही म्हातारी तर नाहीच आहे, या म्हातारीच्या अंगामध्ये चांगली मस्ती भरली आहे ना, आता हिने मला तिकडे नेलं ना हा सगळा प्रकार करण्यासाठी, आता मात्र या म्हातारीला असा काही धडा मी शिकवते ना की तुम्ही पाहतच राहा।
मल्लिका मात्र प्रेक्षकांनो भयंकर चिडलेली असते. नेहमीप्रमाणे प्रत्येक प्लॅन फ्लॉप जातो तरी मल्लिका काही शांत बसत नाही. इकडे आता छान डिनरची तयारी चालू असते. डिनर डेट आता आपल्या स्वानंदी समरची झाली आहे. आता पुढं काय करायचं? मल्लिका तर जेवायला सुद्धा येत नाही आहे. आता मात्र आजी म्हणतात, मल्लिका तू काही वेडी आहेस का? तुला साधी गोष्ट कळत नाही का? नवरा बायको म्हणून त्यांच्या आयुष्यात 2 चांगले आनंदाचे क्षण नाही येऊ देऊ शकत का तू? चल ना, उगाचच कशाला वाद घालतीयस? त्यांना कशाला त्रास द्यायचा? मल्लिका म्हणते, अरे देवा, म्हणजे या म्हातारीने सगळंच प्लॅनिंग करून ठेवलेलं दिसतंय. या स्वानंदीला आता काही झालं तरी राजवाड्यांच्या घरची सून आणि वारस आणण्याची सुद्धा जबाबदारी दिलेली दिसते म्हातारीने. नको बाबा, जर या स्वानंदीला मूलबाळ झालं, या घराला जर तिने वारस दिला तर माझं तर काही खरं नाही आहे. म्हणून मल्लिका मात्र भयंकर चिडचिड करत असते. स्वानंदीकडे पाहते. स्वानंदी मात्र म्हणते, काकू तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही आहे. खरं तर या सगळ्यामध्ये आजीचं प्लॅनिंग व्यवस्थित होतं बरं का. जबरदस्त ज्याला आपण म्हणतो अगदी तसं. आजीने तुम्हाला प्लॅनिंगमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, आजीने जे काही ठरवलं ते विचारपूर्वकच ठरवलं असेल ना. आता मात्र बस झाल्या गप्पा, आता खूप झालं, चला तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, त्यांना त्यांची डेट एन्जॉय करू दे ग मल्लिका, असं म्हणून आजीसुद्धा निघून जाते. आता मात्र समर स्वानंदी रोमॅन्टिक मोडमध्ये असतात प्रेक्षकांनो. मल्लिकाचे मात्र आता लिटरली इकडे तिचा अपमान झालेला असतो. मल्लिका जशी रूममध्ये आली चिड करते. काय चाललं या म्हातारीचं? मी आता हिला सोडणार नाही आहे, काही ना काही मला आवाज उठवायलाच पाहिजे. लगेच आता ती म्हणते अंशुमनला, अंशू आता तू बघतच राहा मी काय करते. अंशुमन म्हणतो, मम्मा तू काय करणार आहेस नेमकं? ती म्हणते, आता उद्या नागपंचमी आहे ना, आणि ही नागिन कशी आता यांना डसते ना, कसा तमाशा करते ना, तू बघत राहा. आता खरंच स्वतःला नागिन म्हणून घेतले प्रेक्षकांनो, आणि इतकी मूर्ख ती मल्लिका आता तमाशा करणारे. आता मात्र स्वानंदी समरच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ येणार आहे ना उद्या, त्या वादळाला कुणीही थांबवू शकणार नाहीये. समर स्वानंदी यांना आता या सगळ्यामध्ये उद्याचा दिवस इतका महागात पडणार आहे ना, तुम्ही पाहतच राहा. असं काही तांडव आता उद्या होणार आहे ना, प्रलय येईल, प्रलय त्यांच्या आयुष्यात. अंशू म्हणतो, मॉम अगं नक्की काय करणार आहेस तू? तेव्हा ती बोलते, आता मी बोलणार नाहीये, डायरेक्ट करून दाखवते आणि तू बघतच राहा की स्वानंदी आणि समर कसे वेगळे होतात. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो आपण पाहतोय मल्लिका रागातच असते. दुसऱ्या दिवशी आता नागपंचमीची तयारी, पूजा अर्चा चालू असते. सुष्मिताला हाताशी धरत इकडे मात्र प्रेक्षकांनो नागपंचमीची पूजाच उद्ध्वस्त करायचा डाव मल्लिका आखत असते. काकूने आता या सगळ्यामध्ये काकूने काय केलंय? मल्लिकाने आता चक्क स्वानंदी समरवर आरोप करायचं ठरवलंय. समर आता सगळं बघत असतो. आता तिला वाटतं स्वानंदीवर घाणेरडे चोरायचे आरोप केले की समर मात्र तिच्यावर आता भडकणार. काहीतरी आता प्लॅन तिच्या डोक्यात चालू असतो. आणि इकडे सुष्मिता मात्र म्हणते, ताई अगं काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळेला तुझ्याच पद्धतीचे सण का? आमच्या पद्धतीने नाही करायचं. जेव्हा तेव्हा तुझेच रूल असतात. नागपंचमी आहे ना, काही झालं तरी सुद्धा मी स्वतः आता सगळं करणार आहे. मला माझ्या पद्धतीने करू दे बरं सेलिब्रेट आता नागपंचमी. स्वानंदी म्हणते, सुश ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, मग तू एवढं बोलतेस कशाला तनतन करत? अगं आपल्या घराच्या राजवाड्यांच्या रीतीभाती परंपरा पाळल्या गेल्या पाहिजे ना, असं म्हणत स्वानंदी तिला समजवते. सुष्मिता मात्र रागातच बोलते. तिकडे आजीलाही आता थोडंसं काही वेगळं वाटतं. आजी मात्र म्हणतात, स्वानंदी अगं हिला जमेल का सगळं? स्वानंदी म्हणते, आजी मी आहे ना, मी लक्ष देते, बघू ती काय करते, तिची काय करायची इच्छा आहे बघू तरी द्या. आता मात्र सगळं सुष्मिता व्यवस्थित करेल अशी जिम्मेदारी स्वानंदी घेते. पूर्णपणे आता जबाबदारी तर मी तिच्यावर सोपवणार नाही आजी, माझं लक्ष असेल तिच्याकडे. इकडे मात्र प्रेक्षकांनो नागपंचमीच्या दिवशी मल्लिका मात्र नागिन म्हणून आता या सगळ्यांना डसणारे. तिने खूप घाणेरडा प्लॅन आता बनवलाय. समर स्वानंदी या दोघांनी मात्र काकूचा डाव ओळखलाय. मुळातच स्वानंदीने सगळं आधीच समजून घेतलेलं असतं, समरला आधीच समजावून सांगितलेलं असतं, आणि काकूचं खरं रूप मात्र प्रेक्षकांनो आता मात्र सगळ्यांच्या समोर येणार आहे. काकू आता पूजा कशी उद्ध्वस्त करणारे, स्वतः नागिन बनून कसं आता तिकडे आकांत करणारे, हे सगळं समर आता बघणार. आणि समर स्वानंदी मल्लिकाचं खरं रूप मात्र सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. होय प्रेक्षकांनो, कारण अंशुमन मल्लिका हे कुत्र्याची शेपूट आहेत, कधीही न सुधारणारे लोक आहे हे मात्र स्वानंदीला कळून चुकलंय. आता मात्र अधिरासुद्धा स्वानंदीच्या मदतीला असते. त्याच्यामुळे मालिकेत आता येणारे धमाकेदार ट्विस्ट प्रेक्षकांनो पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.